सकल देवांचा जनिता त्रिगुण सत्ता चालविता त्रिगुण सत्ता चालविता त्रिगुण सत्ता चालविता त्याच्या पाया सर्व हरपती माया 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 वेदा वेदनी वारिले सर्व स्वरूप कोंदरे सर्व स्वरूप कोंदरे सर्व स्वरूप कोंदरे वेदा वेदनी वारिले सर्व स्वरूप कोंदरे सर्व स्वरूप कोंदरे सर्व स्वरूप कोंदरे शरणदाता त्याच्या पाया सर्व हरपती माया सर्व हरपती माया सर्व हरपती माया शरणदाता त्याच्या पाया सर्व हरपती माया सर्व हरपती माया सर्व हरपती माया एकाद मार्गाने शिरे शिवपनाम कलो शिरे शिवपनाम कलो शिरे शिवपनाम कलो शिरे एकाद मार्गाने शिरे शिवपनाम कलो शिरे शिवपनाम कलो शिरे शिवपनाम कलो शिरे शरण जाता त्यांचा माया सर्व हरपती माया सर्व हरपती माया सर्व हरपती माया शरण जाता त्यांचा माया सर्व हरपती माया सर्व हरपती माया सर्व हरपती माया जनीता सगळ देवाचा निता सकळ देवाचा जनीता सकळ देवाचा जनीता सकळ
देवांचा जनिता सकळ देवांचा जनिता सकळ देवांचा जनिता सकळ देवांचा जनिता त्रिगुण सत्ता ताडविता त्रिगुण सत्ता ताडविता त्रिगुण सत्ता ताडविता त्रिगुण सत्ता ताडविता शरण दादाच्या पाया शरण दादाच्या पाया त्रिगुण सत्ता तारकीता त्रिगुण सत्ता तारकीता त्रिगुण सत्ता तारकीता त्रिगुण सत्ता तारकीता शरण दाताच्या पाया शरण दाताच्या पाया सर्व हरपली माया सर्व हरपली माया सर्व हरपली माया सर्व हरपली माया शरण दादाच्या पाया शरण दादाच्या पाया सर्व हर परिमाया 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 शरण दाताच्या पाया शरण दाताच्या पाया विठ्ठल 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 विठ्ठल
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः त्रिपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानामज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम् ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे दिते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी प्रस्तुत प्राप्त काय महाशिवरात्रीचा हा आपला भव्य दिव्य आणि असा आनंद वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्यामध्ये आज काय आहे शिवजागर शिवजागराचं कीर्तन आणि शिवजागराचं कीर्तन आणि या सेवेसाठी बाबांनी दिलेला अभंग हा
शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून अभंग काय आहे बघा. सकल देवांचा जनिता, सकल देवांचा जनिता, त्रिगुण सत्ता चालविता, शरण जाता त्याच्या पाया, सर्व हरपली माया, भेदाभेद निवारिले, सर्व स्वरूप कोण दिले, एका जनार्दनी शिवे, जीवपणा मुकलो जीवे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर आपण ज्या भगवंताच्या कृपेने इथपर्यंत आलो अशा भगवंताचं भजन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, आणि बाबाजी सद्गुरु दास तुका, म्हणून दुसरं चरण हे संतांना. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, सकळ देवांचा जनिता अभंगाचा आता आपण वाचार्थ बघायचं नाही, लक्षार्थ बघायचं नाही, डायरेक्ट आपण जसं बाबांनी
बाबांना जो अपेक्षित आहे, जसं संतांना जो अपेक्षित आहे, त्या अर्थाकडे डायरेक्ट जाऊया आपण. बरोबर. अभंग काय? अभंगाचं पहिलं जरा सकळ देवांचा जनिता. मग नाथ महाराजांना स्पेशली कुठलं तरी एका देवाचं नाव घेतलं का हो? खंडोबा, बिरोबा, जरी एका देवाचं नाव घेतलं असतं तर काही माणसानं म्हणायला पाहिजे, काही माणसं म्हटली असते आपल्या काय देवाचं नाव घ्यायला, ते त्यांच्या त्यांच्या देवाचं नाव घेतलं नाही. कितीतरी देव म्हणजे सकळ देवांचा जनिता. जनिता म्हणजे काय? जन्मदाता, जनक, निर्माण करणारा. सकळ देवांचा जनिता कोण आहे? सकळ देवांचा जनिता कोण आहे? इकडं लक्ष आपलं लक्ष इकडं केंद्रित केले. त्यांचा अप्रोच काय आहे? स्पेसिफिक कुठल्या देवाकडे नाही आहे. ज्या सकळ देवांचा जनिता, सकळ देवांना निर्माण करणारा, नवे नवे आम्हा तुम्हाला निर्माण करणारा, नवे नवे साधू संतांना निर्माण करणारा, नवे नवे या सृष्टीलाही निर्माण करणारा तो जन्मदाता, तो जनिता कोण आहे? इकडं सगळ्यांचं इकडं वळवायचं आहे त्यांना. बाबा म्हणतात की ते परब्रह्म तत्व एकच आहे. बघा, रूपाचं ध्यान केलं तर रूप हे कसं आहे? शाश्वत आहे का? आठवून बघा. लहानपणी आम्ही कसे होतो? आपण गुटगुटीत. अमोल भाऊंचा बच्चा आहे बघा कसा, तसा. पुढे थोडे दिवस गेल्यानंतर रूप बदललं. लहानपणीचं रूप राहिलं का? नाही राहिलं. पुढे मोठा झाला, नंतर काय झालं? अजून रूप बदललं. लहानपणीचं रूप मोठेपणी नाही राहिलं. मोठेपणीचं रूप काय म्हणजे नंतर नाही राहिलं. रूप हे शाश्वत नाही आहे. काय? रूप हे शाश्वत नाही आहे. मग अविनाशी असं काय आहे? ते स्वरूप हे कसं आहे? अविनाशी आहे. चिरंतर, निरंतर हे टिकणार आहे. म्हणजे इथं दोन लक्षण आहे, एक रूप लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. रूप लक्षण हे काय? टिकणार नाही आहे. कारण काय सांगा? आपण ज्या देवाचं भजन करतोय, माऊलींनी सांगितलंय, देख मनुष्य जात सकल स्वभावताची भजनशील. प्रत्येक मनुष्य भजन करतोय, ध्यान करतोय, पूजन करतोय, देवाचं करतोय ना. मग मला सांगा, ते रूप शाश्वत आहे का हो? आता भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये आले. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये आले. तिने म्हटलं सगळा मीच आहे. पण त्या रूपानं आहेत का? त्यांचं जे रूप होतं ते आता आहे काय? आपण म्हणू शकतोय का ते त्या देहाने आहेत, रूपाने आहेत? प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये आले, त्यांचं ते रूप आहे का आता? मला काय म्हणायचंय की रूपाने ते आहेत काय? म्हणजे रूप लक्षण हे शाश्वत नाही आणि स्वरूप लक्षण हे काय आहे? चिरंतर, निरंतर टिकणारे हे स्वरूप लक्षण आहे. आणि हा काय आहे? आझादवाद आहे. आणि तो आपण जर समजून घेतला तर मग काय? आनंदी आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे बघा, म्हणजे काय? स्वरूप जे आहे ते शाश्वत आहे. मग मला सांगा की जे ब्रह्म आहे, जे तत्व आहे, काय? जे ब्रह्म आहे ते तत्व आहे, ते कसं आहे? चिरंतन टिकणार आहे, निरंतर टिकणार आहे, ते शाश्वत आहे, ते अविनाशी आहे. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे की सकळ देवांचा जनिता निर्माण करणारा कोण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता भगवान श्रीकृष्णाने काय केलं? एकदा अर्जुनाला त्या ब्राह्मणांची पोरं वरती गेल्यानंतर त्यांना वरती घेऊन गेला. म्हणजे ब्राह्मणांच्या पोरांना परत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला घेऊन कुठे गेले?
वरती गेले. वरती गेल्यानंतर एक एक टप्पा पार करत त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं एक एक टप्पा पार करत वरती. जसं आपल्या बाबांनी आपल्याला मोक्ष प्रकरणामध्ये बघा विषय समजतोय काय, जसं भगवान श्रीकृष्णांनी एक एक टप्पा पार करत अर्जुनाला काहीतरी ज्ञान द्यायचं होतं, तसं आपल्या बाबांनी मोक्ष प्रकरणामध्ये एक फोटो दाखवलाय बघा. बघितलाय काय सगळं सर्वांनी? मान तरी हलवा. बघितलाय. बघितलं. काय दाखवले त्यात? काय दाखवले की पहिला कोण आहे? क्षीराब्दिवासी महाविष्णू. कोण क्षीराब्दिवासी महाविष्णू? की ज्यामध्ये वाढत चालले आता 81 कोटी 1.25 लाख देव, ग्रह, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह आणि यांना सांभाळण्यासाठी नाही, आणि कोण त्यामध्ये? ब्रह्मा, विष्णू, महेश. हे एक ब्रह्मांड. या एका ब्रह्मांडाला जो सांभाळण्याचं सामर्थ्य असणारा कोण? क्षीराब्दिवासी महाविष्णू. हा एक टप्पा बघितलाय का सगळ्यांनी? बाबांनी दाखवलाय का? हा. दुसरा टप्पा अष्टमहाभैरव. अष्टमहाभैरव म्हणजे कोण? की असे अनेक क्षीराब्दिवासी महाविष्णू यांना सांभाळण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? अष्टमहाभैरवामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा टप्पा कुणाचा? मायेचं विराट स्वरूप, काळा पट्टा, दिव्य अंधकार. त्याच्या पुढचा टप्पा काय सांगितलं? मायेचं विराट स्वरूप. मग मायेचं विराट स्वरूप कसं आहे ते? कसं की या महाभैरवांच्या अनंत पट सामर्थ्य त्या मायेच्या विराट स्वरूपाचं आहे. तिथं बाबांनी सांगितले या मायेच्या विराट स्वरूपाला सुद्धा काळाचा तडाखा आहे. बरोबर. पुढं टप्पा चालू आपलं. त्याच्यानंतर पुढचा टप्पा काय सांगितलंय बाबांनी? पहिला सांगितला क्षीराब्दिवासी महाविष्णू, त्याच्यानंतर अष्टमहाभैरव, त्याच्यानंतर दिव्य अंधकार, आणि दिव्य अंधकारानंतर काय आला? मायेचं विराट स्वरूप. आणि त्याच्यानंतर काय आहे? ईश्वराचं बाह्यरंग. आणि त्याच्यानंतर अंतरंग. आणि अंतरंगामध्ये कोण? सद्गुरूंचं स्थान आहे. त्याला आपण काय म्हणायचंय? तो जनित आहे. आपण कुठून आलो? भगवान श्रीकृष्णापासून आलो. ते विसरायचं नाही. बाबांनीही आम्हाला तेच दाखवलं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हे बघ, आता आपण एवढे टप्पे पार करून आलोय, तुला जे हे काय दिसतंय ते म्हणजे त्याचा मी एक अंश आहे. काय? मी एक अंश आहे. गडबडला की तो? कोण गडबडला? अर्जुनच ना. अर्जुन गडबडला आणि काय म्हणाला? अरे मी याला काय समजत होतो, हा एवढा सर्वसत्ताधीश, एवढा आम्हाला महाभारत जिंकून देणारा होता ना तो. आम्ही ज्याला भगवंत म्हणून आम्ही त्याला ओळखतो, तो काय म्हणतो की मी याचा अंश आहे आणि मी याला नतमस्तक करतो. गडबडला. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण लीन होतात, नम्र होतात. हे अर्जुनानं पाहिलं. आणि इतकंच नव्हे तर त्याला आणखी काय दर्शन झालं की हा भगवान श्रीकृष्ण हा त्या परब्रह्म तत्वाचा एक अंश आहे, याचं त्याला दर्शन झालं. मग परब्रह्माचा तो अंश आहे, त्याला म्हणायचं जनिता. ते परब्रह्म तत्व, ते सद्गुरु तत्व, ते शिव तत्व. नाव वेगवेगळी पण एकच. आता बघा, परब्रह्म तत्व आणि सद्गुरु तत्व एकच कसं काय आहे? उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. एकनाथ महाराज काय सांगतात बघा, सद्गुरु आणि ते तत्व हे एकच काय आहे हे सांगण्यासाठी एकनाथ महाराज काय सांगतात? ओम नमोजी सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा.
पहिलंच घ्यायचं. ओम नमोजी सद्गुरु निर्गुणा. सद्गुरु निर्गुणा म्हणजे सद्गुरु हे परब्रह्म तत्व आहे. दुसरं जनार्दन स्वामी काय, ओम अनंत निर्गुणा. ओम अनंत निर्गुण सर्वाठाई पूर्ण. ओम अनंत निर्गुण सर्वाठाई पूर्ण. हाके बरोबरी धावोनी सत्वर. भक्ता लागी तारी गुरुनाथा. अनंत सद्गुरु. याच्याही पुढे जाऊन माझी निरोबर आहे काय सांगतात बघा. ओम नमोजी विश्वातीता म्हणजे विश्वातीता म्हणजे विश्वाच्याही पलीकड. ओम नमोजी विश्वातीता विश्वव्यापका परात्परा सद्गुरुनाथा. जो परेच्याही पलीकडे आहे तो सद्गुरुनाथा. ईश्वर ओम नमोजी विश्वातीता विश्वव्यापका परात्परा सद्गुरुनाथा ईश्वर सकळ नियंता म्हणजे सगळ्याचा नियंता. कोण आहे ते? परब्रह्म तत्व आहे, ते सद्गुरु तत्व आहे, ते शिव तत्व आहे. तो कोण आहे? जनित आहे. अभंगाचं पहिलं जनित. सकळ देवांचा जनिता. 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 त्रिगुण सत्ता कालवीता. त्रिगुण सत्ता कालवीता. शरणदाता ज्यांच्या पाया. शरणदाता ज्यांच्या पाया. सकळ देवांचा जनिता म्हणजे असं जे परब्रह्म तत्व आहे ते कळालं. आता आपल्याला त्याचा विस्तार बघायचा आहे. काय विस्तार? ते कसा आहे बघा. पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. अवघेच शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे ते. पुढं आपल्याला जायचं नाही तिथपर्यंत. अवघे शून्यच होते पाही. शून्य म्हणजे पहिला काय सांगतात? कायच नाही. आणि नंतर काय सांगतात? शून्य. आता मला सांगा शून्य दाखवायचं कसं? कायच नाही म्हणजे दाखवायचं कसं? आता आपण भागाकार करतो, बाकी कायच उरत नाही म्हणून आपण लिहितो कायच उरत नाही म्हणून. शून्य शून्य. माऊली म्हणतात शून्य जे दावावे झाले ते एक बिंदूने केले. म्हणजे त्या परब्रह्माचं अव्यक्ताचं आकाशाचं हे चिन्ह. इथं चिन्हही म्हणता येत नाही. कारण माऊली सांगतात जे जे साच आहे म्हणजे बोलावया नावे खून केली म्हणजे बोलण्यासाठी शून्य हे नाव दिलं. म्हणजे ते काय आहे? शून्य आहे. आता मला सांगा या शून्याचा विस्तार, या तत्वाचा विस्तार. पहिला काय होतं? शून्य होतं. शून्यानंतर काय आलं? पूर्णासी पाटा काढी जे. काय केलं? ते शून्य होतं. त्या शून्याला काय केलं? फक्त फाटा काढला. पूज्यासी फाटा काढी जे या नाव एक म्हणी जे.
एकपणे पूर्ण असी जे सहजे परिपूर्ण. काय केलं? ती एकच होत. एकपणे सांगितलंय. एकपणे शून्य होतं, त्यानं काय केलं? त्याच्यामध्ये एक संकल्पना आली. तू पुरुष आहे. काय आता पुरुष म्हटल्यानंतर जनरली आपल्या मनामध्ये काय? पुरुष, स्त्रिया, टोपीवाले, धोतरवाले. पुरुष हे चैतन्य आहे. हे काय? चैतन्य आहे. काय केलं? एकाची निर्मिती केली. कशासाठी? कार्य कारण भावासाठी एकाची निर्मिती केली. पण संत हे काय करतात? एकत्वानेच बघतात. जरी शून्य असलं, एक असलं तरी त्याला एकत्वानेच बघतात. म्हणून एकाच्या ठिकाणी लक्ष द्यायला सांगितलंय. एकची धागा नाना परी कपडे. एकची धागा नाना परी कपडे. गमतीचे उघडे जगामध्ये, गमतीचे उघडे. उघडे जगामध्ये, गमतीचे उघडे. गमतीचे उघडे. बघा, एकची धागा. मला फक्त त्याचा एक घ्यायचा आहे. एकची धागा, एक हरिआत्मा, एकच म्हटलं. तर या उदाहरणे एकले दिजे, एकच म्हटलं. एकच घ्यायचं. कारण ते परब्रह्माला एक म्हटलंय. पण परब्रह्माला तसं बघायला गेलं तरी एक म्हणता येत नाही. कारण काय सांगा? बाबा म्हणतात की आपल्याला वेद दर्शन काय सांगतं? ब्रह्ममीमांसा काय सांगते? की हे विश्व हे केवळ आणि केवळ हे तत्वच आहे. पूर्ण तत्वच आहे. मग आता ते कसं आहे? त्याला नाव नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला गाव नाही. तो निर्विकार आहे. त्याला काहीच नाही. देवा नाही नाव, देवा नाही नाव, देवा नाही नाव, देवा नाही नाव. देवा नाही रूप, देवा नाही नाव. देवा नाही रूप, देवा नाही नाव. देवा नाही नाव ठिकाणे, देवा नाही नाव ठिकाणे. देवा नाही नाव ठिकाणे, देवा नाही नाव ठिकाणे. बघा, आपला विषय कुठं चाललाय? मूळ परब्रह्म स्वरूपाचा इथं वर्णन चालू आहे. कुठलाही ना की देव त्रिकाला म्हणजे काळापुरता मर्यादित असणारा देवाचं इथं वक्तव्य नाही. जो आधी अनंत आहे अशा परब्रह्म स्वरूपाचं इथं चिंतन चालू आहे. काय कसा आहे तो? ज्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, गाव नाही, रंग नाही, रूप नाही, नाही रे वरर छाया, निर्गुण निराकार तू ही रघुराया. असा असणारा तो परब्रह्म परमात्मा, ते तत्व. ते कसं आहे? तत्व कसं आहे? असं आहे. आणि जी प्रकृती कशी आहे? कशी आहे? नामरूपात्मक. बरोबर? नामरूपात्मक आहे. मग घटाला काय आहे? घटाला आकार आहे. घटाला घट म्हणून नाव आहे आणि घटाला नाश आहे. आकार पण आहे. याच्या उलट जे तत्व आहे ते कसं आहे? निराकार आहे, निर्गुण आहे. त्याला आधी नाही, अंत नाही, सुरुवात नाही, शेवट नाही. बाबाने एक दृष्टांत सांगितला आमच्या चिखलीमध्ये आल्यानंतर की शिवाने एकदा म्हटलं की विष्णूला सांगितलं आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही मला सांगा बरं माझी सुरुवात कुठं आहे आणि शेवट कुठं आहे. मग त्यावेळेला
विष्णुदेवानी काही नाही सांगितलं त्याला, त्याचा अंतही लागला नाही आणि सुरुवातही लागली नाही. आणि दुसरं ब्रह्मदेवाने लागला की अंत त्यांना काय सांगितलं, कळालं म्हणे मला खोटं बोलला तू. आणि खोटं बोलल्यामुळे काय झालं, त्याला श्राप दिला की तू म्हातारा दिसशील, तुझं मंदिर कुणीही बांधणार नाही. बरोबर. आणि याला पुरावा काय, तर त्यानं पुरावा काय केला, गाईला समोर आणून ठेवलं. म्हणून गाईलाही श्राप दिला की तुझं समोरून कुणीही दर्शन घेणार नाही. झालं आधी अंत. तू कसा आहे हो, त्याला आधीही नाही आणि अंतही नाही. तो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि अति व्यापकहून व्यापक आहे. सूक्ष्माहून सूक्ष्म कसा आहे बघा, सूक्ष्माहून सूक्ष्म एक व्हिडिओ आला होता की त्याच्यामध्ये एक डोळा दाखवला होता. मग त्या डोळ्यामधल्या पेशी त्यात आले, पेशीमध्ये केंद्रक आलं, न्यूक्लियस आलं, त्यामध्ये इलेक्ट्रॉन आले, न्यूट्रॉन आले, प्रोटॉन आले. मग त्यांच्याही मध्ये आत असणारी काय मॉलिक्युलर स्पेस आहे. डोळा विसरू नका, डोळ्याच्या आत चालू आहे तिथंही मॉलिक्युलर स्पेस आहे. तो किती सूक्ष्म असेल, सूक्ष्माहून सूक्ष्म. आता व्यापक कसा आहे तो मला सांगा. तुम्ही राहता कुठे, उदाहरणार्थ आटपाडी जिल्हा नव्हे काय, आटपाडी तालुका, आटपाडी तालुक्यात मग जिल्हा कोणता आहे, सांगली जिल्हा. मग सांगली जिल्हा कुठे आहे, महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे आहे, भारतात. भारत कुठे आहे, पृथ्वीवर. पृथ्वी कुठे आहे, सूर्यमालेत. सूर्यमाला कुठे आहे, आकाशगंगेत. आकाशगंगा कुठे आहे, अशा अनंत आकाशगंगा आहेत. बरोबर, ब्रह्मांडात. मग मला सांगा कोण कोण जाऊन आकाशगंगा बघितल्या, हा कोणी कोणी आकाशगंगा बघितल्या. म्हणजे मला सांगायचं आहे की आकाशगंगा हे दिसली कसं, दुर्बिणीच्या साह्याने. मग ती दुर्बीण आपल्याला कितपत दाखवू शकते आणि आपला डोळा तो कितपत बघू शकतोय याच्यावर एवढीच असेल का आकाशगंगा. आपल्या डोळ्याच्या क्षमता एवढीच असेल का, त्याच्यापेक्षाही कितीतरी व्यापक अशी आकाशगंगा आहे. बरोबर, त्याच्यापेक्षाही कितीतरी व्यापक असं विश्व आहे. आणि भगवंत काय म्हणतात, तैसा विश्व येणे नावे मीची पैया घवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. म्हणजे मी विश्व आहे. म्हणजे मग मला आता बाबाने अनेक सांगितलंय बघा की अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काय केलं की विश्वाला मोजलं. त्यांनी काय सांगितलं, भगवद्गीतेमध्ये एक सेतूमध्ये एक सिद्धांत आहे की त्यानं सांगितलं की 95% हे विश्व अजून माहीत पडलेलं नाही, फक्त 5% विश्व त्यांना माहीत पडलं. मग म्हणजे विश्व हे मोजण्याच्या तडाख्यात सापडलं. विश्वाला मोजता येतंय, तो तर काय म्हणतोय मी विश्व आहे आणि काय सांगतोय मला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. तो आकार मापला कसा, काय वापरलं तिथे एक. म्हणजे असं की असं असणार हे तत्व, हे परब्रह्म तत्व हे कसं आहे, त्याला ना आधी आहे ना अंत आहे. आणि दुसरी गोष्ट, ते परब्रह्म तत्व कसं आहे, क्षरोक्षरातीत आहे. म्हणून माझे माऊली म्हणतात, जे आपण पेची आपण पया, प्रकाशिते धनंजया. जे तत्व आहे ते स्वतः स्वयं प्रकाशित आहे. ते तत्व आहे ते स्वतः स्वयं प्रकाशित आहे. काय बोहू बोलो जया तुझे नाही, त्याला दुसरं काही बोलताच येत नाही, त्याचं वर्णनच करता येत नाही. आणि पुढे सांगितलंय, तैसा मी निरूपा दिकू क्षर क्षरोत्तमा एकू. मी कसा आहे, क्षर आणि अक्षराच्या पलीकडे असा असणार आहे हे काय मी. म्हणून विठाला विठाला विठाला
पुढे या ते पुढे सरका. बाबांनी सांगितलेलं मनावर घेतलं वाटतं, काय बुवाच्या पुढं बसायचं नाही आणि गाढवाच्या पाठीमागे जायचं नाही. असो, काय विषय चाललेला आपला ते परब्रह्म तत्व कसं आहे, क्षर क्षरात तमुये मनोनी मने वेदू लोकू पुरुषोत्तम. काय म्हणते त्याला, तो क्षर क्षराच्या पलीकडे आहे, तो पुरुषोत्तम आहे. त्याचं वर्णन करता येत नाही, त्याला कोणतीही उपाधी लागत नाही. काय त्रिपुटी आहे, उपमा उपाधी आणि उपमेय असं काहीतरी त्रिपुटी त्याला बसत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही शब्दाने. मग अशी ब्रह्ममीमांसा, असं आहे ब्रह्मतत्व, त्याचं वर्णन करता येत नाही. मला सांगा, वर्णन जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला करायचं असलं, समजा की विनयताईंना आपल्या मुलग्याचं वर्णन करायचं असलं तर काय करतील त्या, माझा मुलगा सुंदर आहे, गोरा पान आहे, तसा वाघासारखा धावत आला. आणि मुलगीचं वर्णन करायचं तर माझी मुलगी हरणीसारखी सुंदर आहे. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त, बरोबर, आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणून वाघाची उपमा दिली, हरणीची उपमा दिली. किंवा याच्याही पुढे जाऊन हरिभक्त परायण अमोल भाऊ तोरा तेवढं बस आहे ना, बस आहे ना एवढं. गुरुवर्य, मग काय म्हणावं लागेल, गुरुवर्य हरिभक्त परायण अमोल भाऊ तोरात. मग काय म्हणावं लागेल, भागवताचार्य कीर्तन केसरी ब्रह्ममूर्ती. अजून आहेत इथं सुद्धा देर इज नॉट महामंडलेश्वर 1008. म्हणजे ज्या काही या श्री 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 ज्या काही आहे, म्हणजे जे भागवताचार्य असेल किंवा वर्णन करण्यासाठी आपण आहे त्याच्यापेक्षा जास्त जे वापरतो, तसं ब्रह्माचं वर्णन करताना शब्द कुठले आणायचे, कारण तो काय म्हणतोय, मी संपूर्ण चराचरामध्ये मीच आहे. मग त्याला कोणते शब्द आणायचे, त्याला शब्द नाही. मग बघा, आपण जर काय म्हणतोय, सत चित आनंद, सत म्हणजे सततम. जर आपल्याला सततम म्हणावं लागतंय, मग असं म्हणावं लागतंय म्हणजे सततम हाय म्हणजे मध्येच कुठं आलाय का तो, म्हणजे सत या शब्दाचं खंडन झालं. चित, चित म्हणजे चिरकाल टिकणार आहे असं आम्हाला म्हणावं लागतंय, म्हणजे मध्येच कुठंतरी गायब होणार आहे का. आनंद, आनंद आपल्याला म्हणावं लागतंय म्हणजे काही दुःखरूप होतं का ते, म्हणजे इथं शब्दाचं खंडन आहे. शब्दानं वर्णन होत नाही. माझ्या माऊलींनी पहिल्यांदा शब्दाची स्तुती केली, कारण शब्दच नसतील तर ओळख कशी होणार. कारण माऊलींनी शब्दाला काय म्हटलंय, कुलदीपक जसा पुत्र एखाद्या कुळामध्ये जन्माला यावा आणि त्या कुलदीपक पुत्रामुळं त्याचा कुळाचा उद्धार व्हावा, तसं त्या कुलदीपक पुत्रामुळं जसं कुळ प्रकाशित आलं, तसं शब्दामुळे हे ज्ञान प्रकाशित होतं. शब्दे वाटू जन धन लोका, शब्दे वाटू जन धन लोका. शब्दाची आमुचे जीवीचे जीवाना, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवाना, शब्दे वाटू जन धन लोका, शब्दे वाटू जन धन लोका.
असं नाही. शब्द कुठून निर्माण झाला हो? कुठून झाला? नादातून या नाद निर्मितो. नादातून या म्हणजे शब्द हे ओंकारापासून काय स्वर व्यंजन आणि मग शब्द. शब्दाची उत्पत्ती सुद्धा कुठून आहे? कुठून आहे? परब्रह्म तत्वातून. असं म्हणावं लागेल मग की शब्दामुळे परब्रह्म तत्व प्रकाशित होत आहे? नाही, परब्रह्म तत्वामुळे शब्द प्रकाशित आहे. कारण निर्मिती कुठून आहे? तत्वामधून आहे. म्हणून ना त्याला आत्मा म्हणू शकतो, ना त्याला परब्रह्म म्हणू शकतो, ना त्याला शिव तत्व म्हणून. फक्त ओळख व्हावी म्हणून, ओळख व्हावी म्हणून मोठे भाऊ, ओळख व्हावी म्हणून नाव ठेवलं फक्त. हा म्हणजे उपजनीय बाळकाशी नाव नाही तयापाशी. ठेविलेली नावेसी ओ देतो. ठेवलंय नाव म्हणून विनयात आहे. ओळख व्हावी म्हणून एक तत्व, नाहीतर त्याला काय नाही नाव देता येत नाही. ठेविले ज्ञान. अवतार पांडुरंगाचा आहे, नाव ठेविले ज्ञान. ठेवलं नाव. मग मला काय आता बघा, आपण कुठून आलो? शून्य आलो. शून्य, शून्यापासून एक. एक म्हणजे ते तत्व. आता बघा, एकासी एक मिळजे या नाम दोन होईजे. आता एकामध्ये एक मिळवले की काय होतंय? दोन होतंय. एक अधिक एक बरोबर दोन. पुरुष प्रकृती, पुरुषापासून प्रकृतीची निर्मिती आहे. एकापासून एक मिळवलं की दोन. पण संत हे दोनला बघताना एकच बघतात, कारण एक अधिक एक बरोबर. एकत्व भाव हा संताचा असतो. फक्त कार्यकारण भावासाठी फाटा घाललाय. म्हणून ती एक आता बघा, ती एक होत. मग काय झालं पुढं? त्याला इच्छा झाली. एकोम बहोस्या, इच्छा झाली. मग इच्छा मीच काय स्वतःचा उपभोग घ्यावा म्हणून काय केलं त्यानं? स्वतःच प्राणेश्वरी बनून प्रकृतीची निर्मिती केली. आलं लक्षात? समजतो विषय? बघा मग पुढं काय आलं? पूर्वी ब्रह्म एकाकी एक. पूर्वी ब्रह्म एकाकी एक, ते केवी झाले अनेक. तो योग माया परिपाक, विषयदर्थ पिप्पलायन. मुळी मुख्य ब्रह्म ओंकार, एकची हे प्रकार. आकार उकार मकार, सत्वादी विकार गुणत्रय. बघा, शून्य होत, तिथून एकाची निर्मिती केली. एकापासून दोन, दोनापासून तीन. तीन जरी असलं तर एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन. परंतु संत हे एकाच्या ठिकाणी एकत्वानेच बघतात. एक हरि आत्मा शिव शिव रामा. 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 वाया तुझ वाया तुझ बरोबर प्रमाण दिलंय. एक हरी आत्मा एक. आता काय सांगितलंय त्यानं? काय केली? निर्मिती केली प्रकृतीची. पुरुष आणि प्रकृती कसं एक आहे हे कसं माऊली सांगतात बघा. मला सांगा की आपलं द्विदल धान्य असतंय. द्विदल धान्यामधून जो बीज अंकुर होतो, ज्याची पुढे उत्पत्ती होते पानाच्या, तो अंकुर एक असतो का दोन? द्विदल धान्यात जो बीज अंकुर असतो तो एक का दोन? एक. दुसरं उदाहरण,
मेरुदंडाच्या शेजारी दोन नाडे आहेत, इडा आणि पिंगला या ज्या दोन नाकपुड्या आहेत त्यामधून श्वास एक का दोन, काय वेगवेगळा, एकच. डोळे दोन, दृष्टी एक का दोन, एकच. कान दोन, ऐकायला एक येते का दोन येते, ह्या कानाने वेगळं या कानाने वेगळं, एकच. पुढे माऊली सांगतात बघा की मास एक, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष, वर्ष संवत्सर एक, दक्षिणायन उत्तरायण, पृथ्वी दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध. एक विसरायचं नाही आपल्याला, एक विसरायचं नाही. चुंबक धनभाग ऋणभाग हे एक. ह्या एकत्वाच्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तिथं जायचं, तिथं जायचं. मग हे सांगताना माऊली सांगतात बघा, आता उदाहरण देतात. याच्या पुढं मला सांगा, आपण आरशासमोर उभा राहतो, बिंब आणि प्रतिबिंब कळत्या भाषा. बिंब म्हणजे आरशातलं, बिंब म्हणजे जो आरशासमोर उभा आहे ते बिंब, आणि आरशामध्ये रिफ्लेक्ट होत आहे ते प्रतिबिंब. एकच काय दोन, काय वेगळं दिसतंय. विनयातही उभारल्यानंतर पवार काही दिसतात काय, नाही. बिंब आणि प्रतिबिंब कसं एकच आहे, बिंबाचं आणि प्रतिबिंबाचं जसं अधिष्ठान एकच आहे. दुसरं उदाहरण, माती. मातीनं काय ठरवलं, माझं मडकं व्हावं. काय मातीनं ठरवलं, माझं मडकं व्हावं. माती आणि मडकं एक काय दोन, एकच. मूळ काय माती, बरोबर. आता धागा काय, कपडे विणणारा धागा एक मूळ आहे, काय धागा एक मूळ आहे. विणणारा माप पटाईत असेल, आणि जर धागा असं नसेल तर कपडे होतील काय, होतील काय. म्हणजे मेन काय मूळ आहे, धागा. धागा हा मेन मूळ आहे. पुढं 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 माऊली सांगतात की, आता मला सांगा, पाण्यावर उत्पन्न होणाऱ्या लाटा कशामुळे होतात, विसरली तया थोर झाली हानी. हा, पाण्यावरती उत्पन्न होणाऱ्या लाटा. समजा मी सांगितलं, समजा मी मोठे त्यांनी सांगितलं की तुम्ही काय घेऊन या, लाट घेऊन या, आणि मोठ्या भाऊला सांगितलं की तुम्ही पाणी घेऊन या. म्हणजे काय आणतील दोघेही, तिथं सहमत करणार. विठाला विठाला विठाला. जसं पाण्यावर निर्माण होणाऱ्या लाटा त्या छोट्या असू देत किंवा मोठ्या असू देत. असं झालंय काय, छोट्या लाटेमध्ये पाणी आणि मोठ्या लाटेमध्ये दगड आहे. पाण्यावर उत्पन्न होणाऱ्या लाटा या काय, पाणीचा. सोनं, सोन्याचा अलंकार. मूळ काय, सोनं आहे हो. सोनं नसेल तर तुम्ही काय अलंकार बनवणार, मूळ हे सोनं आहे. आता दुसरं उदाहरण पुढं, ज्या वेळेला महाभारत युद्ध जिंकायचं होतं त्यावेळेला काय केलं, अर्जुनाचा पुत्र इरावण याचा बळी द्यायचा होता. मग बळी द्यायच्या वेळेला काय झालं, त्याला विचारलं की बाबा तुझी इच्छा काय आहे, शेवटची इच्छा. तर असा तसा जीव जाणारच आहे. शेवटची इच्छा काय, तर त्याने काय सांगितलं की मला लग्न करून द्यायचं. मग कोण तयार होईल, आता हा बळी जाणार आहे, माझ्या सगळं लग्न करून घ्यायचं. कोण तयार होईल, शेवटी कुणाला तयार व्हायला लागलं, एकाला तयार व्हावं लागलं. एकाला तयार व्हावं लागलं, त्या तत्वाला तयार व्हावं लागलं. आणि त्या तत्वानं काय केलं, भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं रूप घेतलं, त्याच्याशी लग्न केलं. लग्न झालं, सगळं झालं.
आणि नंतर काय झालं, बळी दिला. बळी दिल्यावर काय झालं, लग्न झालंय. बळी गेला, शोक तर करायला पाहिजे. त्याच्यासारखा बांगड्या फोडल्या, कुंकू पुसलं, मोठ्याला आरडा केला, शोक केला. कुणी केला, कुणी केला? म्हणजे तो काय ते मोहिनीचं रूप घेणारा आणि भगवान श्रीकृष्ण एक काय दोन, एकच. काय ते तत्व आहे. म्हणून माझी माऊली काय सांगते, प्रकृती आणि पुरुष एकच आहे. याच्यासाठी माऊली सांगते, स्त्री पुरुष नाम भेदे शिव, स्त्री पुरुष नाम भेदे शिव एकलेपणे नांदे, जग सगळे आधादे पणे जी. स्त्री आणि पुरुष हा फक्त भेद, हे जग, हे शिव आणि शक्ती हे एकत्वाने कार्य करते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये इकडं आत्मीय आणि इकडं आत्मा आहे, काय एकच आहे. पुढं माऊली सांगतात की दो दांडी एक श्रुती, दो फुलो फुले एक धृती, दो दिवे दीप्ती एक जैसी. दोन दांड्या जर एकमेकावर आदळल्या, आवाज एकच. दोन फुलं उमलली, सुगंध एकच. हा, आणि दोन दिवं लावलं, प्रकाशाचा प्रकार आहे काय, हा प्रकाश वेगळा, तो प्रकाश वेगळा, मासावडीचा प्रकाश वेगळा, चिखलीचा प्रकाश वेगळा, एकच. असा हा एक असणारा परब्रह्म परमात्मा, असा हा त्याचा विस्तार आहे. कसा आहे, असा हा त्याचा विस्तार आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. वरुणीवर राजरी, वरुणीवर राजरी, नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. कळाला एकाचा विस्तार. आता एकाचा विस्तार कळाल्यावर त्याचं कार्य पण कळायला पाहिजे. तो काय करतोय कळायला पाहिजे का नको, काय करतोय तो. काय सांगतात, त्रिगुण सत्ता चालविता. मग तो कसा आहे, गुणातीत आहे. आणि त्याला प्रकृती कशी निर्माण केली, गुणांच्या अधिष्ठित, गुणाधिष्ठित प्रकृती, सत्व रज तम. मुळी देह त्रिगुणांचा, सत्व रज तमाचा. काय हा देह आहे, हा त्रिगुणापासून बनलेला आहे. त्याला प्रकृती तयार करतानाच प्रत्येकामध्ये, कुणामध्ये सत्व जास्त आहे, कुणामध्ये तम जास्त आहे, कुणामध्ये रजगुण जास्त आहे, कुणामध्ये कमी जास्त आहे. मग मला सांगा की कौशल्या मातेच्या उदरी राम प्रभूंना जन्माला घालताना त्यामध्ये कोणत्या गुणांचा प्रभाव केला असेल, सत्व गुणांचा. बघा मला सांगायचं आहे की सत्व गुणांची वृद्धी केली, सत्व गुणांचा प्रभाव, सत्व गुणांचा. आणि दुसरी गोष्ट की प्रभू रामचंद्र हे गुणातीत आहेत. गुणातीत असून सुद्धा रावणाचा युद्ध करताना त्यांनी रजोगुणाचा वापर करून युद्ध केलं. ज्या त्या वेळेला जो तो गुण धारण केला तसा त्यानं धारण केला. भगवान श्रीकृष्ण, आता बघा प्रभू रामचंद्र कसे होते, एक वचनी, जमते काय गुणाला, एक वाणी,
जमल. एक पत्नी कसा होता, एक वसनी एक बाणी एक पत्नी, म्हणून त्याला काय कधी खोटं बोलणार नाही, म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम. आणि इकडं काय अमर्यादा पुरुषोत्तम. कसा होता, हत्यार लबाड छलिया. तिकडं कसा, तिकडं तर म्हणतात एक वसनी एक बाणी एक पत्नी. तुका तुका म्हणे नट धारे, काय कसं गुण धारण करतोय. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. भगवंताने रजोगुण करून रजोगुणाचं धारण करून काय केला, राज्यकारभार केला. प्रसंगी तमोगुण धारण करून दुष्ट राक्षसांचा संहार केला. आणि जे धर्माच्या बाजूने असणारे कौरव पांडव यांचा पक्ष सत्वगुणी पांडवांचा पक्ष घेऊन त्यांना युद्ध जिंकलेलं आहे. म्हणजे काय केलंय, गुण धारण केलं. बरोबर. मग तसं की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गुणाची गरज असते तसा तो गुण चालवत असतोय. बघा, तुमच्याकडून एखादं धर्माचं कार्य करायचं असेल तर तुमच्यामध्ये सत्व गुणांची एवढी वृद्धी करणार तुम्हाला तमोगुणही आठवणार नाही आणि रजोगुणही आठवणार नाही. नंतर बघा, ज्या वेळेला तुमचं नेक्स्ट जनरेशन पुढची पिढी तयार करायची आहे, त्यावेळेला तुमच्यामध्ये कोणता गुण धारण करेल, तुम्हाला सत्व गुण आठवणार नाही. बाबा म्हणायचे काय अनुभव काय रजोगुण उत्पन्न होतो. काय प्रिया, त्यावेळेला काय झालं, सत्वगुणाचा प्रभाव कमी झाला आणि रजोगुणाचा प्रभाव इतका वाढला की सत्वगुण आहे बाजूला झाला. म्हणजे ज्या त्या वेळेला जे ते गुण तो तुमच्यामध्ये चालवत असतोय. आता मला सांगा, एखाद्याचा अधर्म तुम्हाला इतका राग आलाय त्यावेळेला तुम्ही सत्वगुण धारण करणार काय? त्यावेळेला काय करणार? राग आला त्यावेळेला अशी भाषा, भले तरी देऊ कासेची लंगोटी, म्हणे तरी देव कासेची लंगोटी, नाताळाच्या माथा हनुकाठी. हा सत्वगुण आहे. सत्वगुणांना म्हटलं असेल तमोगुण मिश्रित सत्व भाव आहे. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं तो तुमच्यामध्ये गुण चालवत असतोय. अशा पद्धतीनं तो तुमचं गुण चालवत असतो. हे त्याचं कार्य आहे. प्रत्येकाच्या मध्ये अशा प्रकारे गुण चालवत असतो. आता बघा, छोटस लहान मुलं त्याला काय गुण दोष असतं का? लहान असतं त्याला काही गुण दोष नसतो. जरा मोठा झाल्यानंतर, जरा संपर्कात आल्यानंतर, जरा मोठा झाला, संपर्कात आला, गुण चिकटत जातात. बरोबर. आणि थोडा मोठा झाला, लग्न झालं, त्यामध्ये आणि गुणामध्ये बदल होत जातोय. लग्न झालं मग प्रत्येकाचं विठाला म्हणजे बघा, प्रत्येकानं
प्रत्येकाच्या गुणामध्ये कसे बदल होतो, गुण कसा चालवतोय, लहान होतो निष्पाप, काही गुण नाही, दोष नाही, कुणाचं काय नाही. मोठा झालो आला ना तमोगुण आला, तमोगुण आला, रजोगुण आला, काय काय सात्विक गुण येतात असं. मग आता पुढं मोठा झाला, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर इकडं दोन्ही पण बघा, सासूने सुनेचा तिरस्कार करायचा, हा तो गुण चालवतोय, तोच चालवतोय. सासूने सुनेचा तिरस्कार करायचा, म्हणून सुनेने काय करायचा, सासूचा द्वेष करायचा. बघा तो काय करतोय, हा गुणातीत आहे, याला गुण लागू होत नाही, पण हा कसा चालवतोय बघा, कसं शरीर चालवतोय. चाले शरीर कोणाची आसक्ते, चाले शरीर कोणाची आसक्ते, चाले शरीर कोणाची आसक्ते, चाले शरीर कोणाची आसक्ते. शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नको. बरोबर आहे, जागे काय झोपलंय बघायचं होतं. चुकू नको, चुकू नको. वृक्षाची या पाने हली ज्याची सत्ता हो, त्रिगुण सत्ता, त्याची सत्ता बघायची आपण, तो कार्य काय करतोय. कोण तो, हे तो, ते तत्व, ते शिवतत्व, ते परब्रह्म तत्व, ते सद्गुरु तत्व, ते कार्य काय करतंय. वृक्षाची या पाने हली ज्याची सत्ता हो, राहिली अहंता मग कोठे, हे तो कार्य करत असतोय. सकळ चालविता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगी पासून ब्रह्मादिक, तेनेची चालती. श्रोत्री बैसोनी शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिये वास घेतो, त्वचेंद्रिये जाणतो शीतोष्ण अधिक. पुढं काय सांगतात बघा, ऐशा जाणीजे अंतर कळा, सर्वामध्ये परितोची निराळा, पाहे आघाद लिळा तोची जाणे. सगळ्यामध्ये आहे पण निराळा आहे म्हणून सांगितले, त्याची लीळा तोच जाणे. तो आणि काय सांगतोय बघा, ना पुरुष ना सुंदरी, म्हणजे मी पुरुषही नाही, प्रकृती नाही, सुंदर ना पुरुष ना सुंदरी, ना बाळ तारुण्य कुमारी, नपुसकत्वाचा देहधारी, परी नपुसकत्व नव्हे. देह धारण केलाय नपुसकता, पण मी नपुसकत्व नाही. सकळ देहासी चालविता, पण करता परी म्हणती त्यासी अकर्ता. असा आहे त्याची सत्ता. त्रिगुण सत्ता नव्हे नव्हे तर तो पंचमहाभूतांना सुद्धा त्याच्याच सत्तेने चालतो. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया सत्ते. कोणत्याही एका देवाचं इथं नाव घेतलेलं नाही. त्या तत्वाच्या सामर्थ्यानं तुझी यावे सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थू ब्रह्मांडाचा धनी, वर्म जानोनी शरण आलो. काय
त्रिगुण सत्ता पहिला. मग काय सांगले, वर्म जानोनी शरण आलो. कुणाला शरण जायचंय मग इथं? कुणाला? कुणाला? त्या एकाला शरण जायचंय आपल्याला. शरण जाता त्याच्या पाया. शरण जाता त्यांच्या 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 पाया. शरण परिमाया. सर्वहर परिमाया. सर्वहर परिमाया. सर्वहर परिमाया. सर्वहर परिमाया. शरण जाता त्यांच्या पाया. कुणाच्या पाया जायचं शरण? बाबा सांगतात श्रीपाद बाबांच्या सारख्या दणकट मजबूत कृपा ब्रह्मनिष्ठ ब्रह्मवेत्ता दयाळू कृपाळू अशा सद्गुरूंना शरण जायचं. मग ते काय करतात? अशा सद्गुरूंना शरण गेल्यानंतर ते काय करतात? सर्व माया हरपतात. आता ही माया कोण आहे? कोण आहे? काय पहिला सांगितलंय, पहिले कोठेच नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. मग आली बघा पुढं ती माया, ती काय झाली? त्याच्यातूनच उत्पन्न झाली. म्हणजे माया म्हणजे ती माया ही प्रधान आहे. अविद्या अज्ञान बघा, भूत भौतिक प्रपंच करायला लावणारी काय? प्रकृती. ब्रह्मस्वरूपाला झाकणारे अज्ञान. बरोबर? मी असं करायला पाहिजे होतं, मी तसं करायला पाहिजे होतं, त्याच्यावर आवरण आणणार अविद्या. आणि हे सगळं पोटात घालून विनाशकाली जिचा लय होतो तो ती कोण? प्रधान. अशी ही माया चालवते आपण गुण. आणि आधार मात्र कुणाचा घेते? पुरुषाचा. बघा, आधार कुणाचा घेते? पुरुषाचा
घेते आणि गुण चालवते. कारभार आता कसं बोलायचं विठाला 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 बघा, बाबांना इथे एक सांगायचं आहे की शिवामध्ये जे व्यापकतेने होत असतंय ते जीवामध्ये अंश रूपानं होत असते. सिद्धांत कळतो का? बघा, शिवामध्ये जे व्यापकतेने होत असतंय ते जीवामध्ये अंश रूपानं होत असतंय. याचं उदाहरण जी प्रकृती आहे, पिंडी ब्रह्मांडी पसर, म्हणजे याचं उदाहरण बघा, इकडं घ्यायचं की प्रकृती काय करते? आधार घेते पुरुषाचा, आधार घेते पुरुषाचा. आता बघा, संसारामध्ये एक स्त्री संसार नेटका करते, बरोबर? नेटका करते संसार, आणि काय माझ्यामुळं, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. मला काय सांगायचंय की व्यापकतेने तिथं होतंय, अंश रूपाने इथं होतंय. स्त्री संसार नेटका करते, माझ्यामुळे झालं, मुलं मी बघतोय, घर मी सांभाळतो, सगळं मी करतो, बरोबर? पण पुरुष कधी म्हणतात का हो, अनुभव आहे हा सगळ्याला, कधीतरी म्हणतात काय मी हे करतोय, मी ते करतोय, माझ्यामुळे होतंय. जसं प्रकृती आधार पुरुषाचा घेते तसं आधार पुरुषाचा घेते. पुरुषाला आधार प्रकृतीचा आहे काय हो? आहे का? प्रकृतीला पुरुषाशिवाय शोभा नाही. म्हणजे पुरुष कधी म्हणत नाही की मी हे केलं, मी ते केलं. जसा इकडं जो एक आहे तो कसा करून नामाने राहा, करून तो कधी म्हणत नाही. तसं मला काय सांगायचं आहे की हा भाव कशामुळे उत्पन्न झाला? प्रकृती आणि पुरुष सापेक्षता. जसं पुण्य आलं की पाप आलं, बरोबर? आता एखादं वर्तुळ दिलं आणि याला मोठं करा म्हटलं तर काय करणार? हे वर्तुळ दिलं त्याला मोठं करा म्हटलं तर त्याच्यामध्ये आत छोटं करणार, हो छोटं करणार, झालं की वरलं वर्तुळ मोठं. हे सापेक्ष आहे. प्रकृती आणि पुरुष हा भाव सापेक्ष आहे. प्रकृती भाव उमटला, सच्चिदानंद भाव कमी होतो, सच्चिदानंद भाव वाढला की प्रकृती भाव कमी होतो. मग एक प्रश्न विचारला भाऊनी की पुरुष जे तत्व आहे त्याला कशाचा आधाराची गरज आहे का? बिंब आणि प्रतिबिंब हे मुळात आहेच, माती आणि मडकं हे मुळात आहेच. तो हरपण मौला आहे, तो काहीही करू शकतोय, त्याला कुणाच्या आधाराची गरज नाही. असं असणार हे पुरुष तत्व आहे. पण त्याला झाकणारी कोण आहे? ती माया आहे. ती माया त्याला झाकते. काय करते? ती माया त्याला झाकते. मग आता ही माया ज्या वेळेला बघा, ही जी इच्छा आहे ही दुर्घट इच्छा आहे. मग ही इच्छा चांगली पण असू शकते, बघा असू शकते ना, की या इथं गोशाळा निर्माण व्हावी, इथल्या लोकांना किंवा या पंचकृषीच्या लोकांना दूध, तूप, देशी गाईचं गोमूत्र म्हणजे प्रसार व्हावा, ही इच्छाच आहे, बरोबर आहे? महाशिवरात्रीचा वैष्णव मेळावा मला मिळावा, भगवान शिवबाबाचं दर्शन मला व्हावं, साधूंचा संग मला मिळावा, ही इच्छाच आहे. आणि काय इच्छा आहे? कन्हैया कन्हैया तुम्हें आना पडेगा, कन्हैया कन्हैया तुम्हें आना पड़ेगा, कन्हैया कन्हैया तुम्हें आना पड़ेगा, कन्हैया तुम्हें आना पड़ेगा, वचन गीता का निभाना पड़ेगा. मथुरा
आया मथुरा में आया प्यारी प्यारी गली बोली प्यारी 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 तुझे आना पड़ेगा निभाना पड़ेगा निभाना पड़ेगा निभाना पड़ेगा कन्हैया कन्हैया तुम्हें आना पडेगा वचन गीता वाला निभाना पडेगा पुढे अजून काय सांगतात तिसऱ्या एकदा बघा कोई तेरी गैया का वाली नहीं अमानत ये तेरी संभाली नहीं कई कंस पैदा हुए भारत में आणि हर घर कपट शेवटचं सांगितलं तुझ्या गाईंना कुणी वाली नाही तू ठेवून गेलेली अमानत गोमाता कुणी सांभाळली नाही ही इच्छा ही इच्छाच आहे म्हणून गोकुळ निर्माण झालं गाय आली गोकुळ निर्माण झालं भगवंत इथं तयारच आहे गोकुळ निर्माण झालं ही इच्छाच आहे ही इच्छा देव देश धर्माची आपल्यामध्ये इच्छाच आहे ही सांगितली ही इच्छा कधी येणार आहे आता ही इच्छा निर्माण कधी होणार आहे ज्यावेळेला सद्गुरूंच्या पाया लागल्यानंतर ही इच्छा ती दुर्घट माया हरली हो कधीच आता ही इच्छा आपल्याला निर्माण झाली आता पुढं काय सांगितलंय असं झाल्यानंतर माया हरल्यानंतर सहजच भेद निवारिले अवघे स्वरूप कोंदले भेदा भेद निवारी भेदा भेद निवारी भेदा भेद निवारी भेदा भेद निवारी प्रकृतीमुळे भेद आला प्रारब्धामुळे भेद प्रारब्धामुळे मोठे ताई प्रारब्धामुळे मिनियाताई प्रारब्धामुळे मोठे भाऊ प्रारब्धामुळे भेद आला मी आणि तो वेगळा आहे हा भेद प्रारब्धामुळे आला तो भेद काढल्यानंतर कोण आहे आता बघा एक दृष्टांत सांगतो शिवजागर आहे भेद कसा असतो बघा आपले नरहरी सोनार कोण होते शिवभक्त होते नरहरी सोनार हे जातीने सोनार होते शिवभक्त होते त्यांच्या गावातील सावकाराने त्यांना मुलगा झाला म्हणून त्यांनी काय केलं की सावकार असणारा होता वैष्णव होता तो पांडुरंग भक्त होता मग सोनाराने सांगितलं सोनाराने सांगितलं की माझ्या
आनंदा प्रत्यर्थ मुलगा झालेल्या आनंदा प्रत्यर्थ पांडुरंगाला सोन्याची साखळी करायची आहे ती तूच करायची. म्हणजे त्यांना शोधलं की बाबा कारागीर कोण चांगला आहे, नरहरी सोनाराचं नाव दे. हे जातीने कोण, नरहरी सोनार. यांचं दैवत काय, शिव. मग यानं काय केलं, ठीक आहे म्हणाले करतो. शिव पांडुरंगाला बघायचं नाही म्हणून काय केलं, डोळ्यावर पट्टी बांधली. आता हा स्पर्श तर करायला पाहिजे. स्पर्श करायला गेल्यावर गजचर्म व्याघ्रांबर काय ऐका नाही ऐका, गजचर्म व्याघ्रांबर स्पर्श केल्यावर नीलकंठ मृडानीवर ऐसा तो विटेवर उभा राहिला तया वाटे. हे म्हणे माझेची आराध्य दैवत आणि म्या का नेत्र झाकिले व्यर्थ. लिंगच लागलो हाताला, डोळं झाकल्यावर हाताला लिंग लागलं. बघायचं नाहीये पहिला ठरले, डोळं झाकल्यावर लिंग लागलं. अरे माझंच आराध्य दैवत आहे. पट्टी काढली. पुढं कोण, तो बा विटेवरी घननीळ मस्तकी मुकुट सोज्वल श्रीमुख अति सुंदर कंठी कौस्तुभ वैजयंती दिव्य कुंडले मकराकार माझ चिवळ हृदय विशाल दोन्ही कर जगनी ठेवणी सोज्वळ वेष्टीला कासे पितांबर. नको ते झालं, बघायचं नव्हतं पण बघावं लागलं. इथं मला काय सांगायचंय, जे नरहरी सोनार शिवभक्त होते ज्या वेळेला त्यांना काय दृष्टांत दिला की शिव आणि काय हरी हरा एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी नका तुझा भाव शिव तोची विष्णू ऐसा निर्वाव. काय आदिनाथ परंपरा काय चालवत आलेले, शैव. आदिनाथामध्ये जर आपण बघितलं, आदिनाथापासून नवनाथ ही परंपरा कशी आहे, तिथं कशाचा लिंग म्हणजे शंकराचं आराधना ती आदिनाथ परंपरा चालत आली. तो पसारा जनार्दने निर्धारा उघड केले. काय जनार्दन एकनाथ महाराजांनी तिथं उघड केलं. गुह्य जाप शिवाचे उघडे केले साचे. शिव आणि विष्णू एकच. मग बघा पार्वती माता आपल्या स्वामींना विचारते, ओम नमोजी सदाशिवा ब्रह्मादिका कळे न लाघवा. स्वामी तुम्ही देवा भजन कवनाचे करीत असा. पुढे सांगितली, आई कर रमणीय पार्वती आई त्रैलोक्यात ज्याची कीर्ती. काय आई रमणीय पार्वती त्रैलोक्यात ज्याची कीर्ती पुराण वेद जया गाती. तो श्रीपती मी ध्यात असे आवडे कीर्तन चित्ती रंगी नाचती जया वैकुंठी. देख धाव निश्चिती सुख विश्रांती त्या ठाया. कळलं, जिथं आवडीनं ज्याच्या कीर्तनामध्ये जो आवडीनं कीर्तनामध्ये ज्याच्या जो नाचतो वैकुंठपती. बरोबर माझ्या आलं लक्षात, वैकुंठपती नाचतो. पण वैकुंठपती कुठे नाचतो, कुठे असतो
असतोय तो त्यानं पक्का सांगितलं. कुठे सांगितलंय? कुठे सांगितलंय? तो तयापाशी पांडवा मी आरोग्याला दिवसावा जेत सकळ करती माझा नाम घोष बरवा. मला दोन्ही एक कसं आहे हे सांगायचं. विष्णू आणि शिव. शिव काय म्हणतोय? मी तिथं आहे. भगवंत काय सांगतात? मी इथं आहे. तो कुठं आहे हो? जिथं नामाचा गजर आहे तिथं आहे. म्हणून भजन करावे. तो बार हरी जय जय 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 हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय जय तो शिव आणि विष्णू एकच आहे. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी चक्रावरी पंढरी सारिके सारिके दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ एक गज जन्म व्याघ्रांबर एक बरदरी पीतांबर एक गज जन्म व्याघ्रांबर एक बरदरी पीतांबर एक बरदरी पीतांबर दोन्ही सारिके सारिके भेद गेल्यावर काय राहायला पाहिजे? एक काय ते अवघे स्वरूप होऊन भेद गेल्यावर तेच आहे. मग माऊली म्हणतात कसे बोटाने दाखवू तुला कसे बोटाने दाखवू तुला पाहे अनुभव गुरुच्या मुला पाहे अनुभव गुरुच्या मुला नको सोडू देठीच्या मुळा. एकला सोडायचं आणि काय सोडायचं? नको सोडू देठीच्या मुळा सोडी अंजुळ आपल्या कुळा. मूळ नामाला ती लागली. मूळ सोडू नका. येता जाता जवळी असते तुझ्या पायाखाली तुडविते तुझ्या डोळ्यामध्ये फिरते ते स्वरूप आहे. ओम नमो जी जगत गुरु सर्वाभूती साक्षात्कार नव इंद्रिय बाह्य तैसा मी ब्रह्म पाहे अनुभव.
कसं 9 इंद्रिय आत बाहेर आहेत, तसा ब्रह्म आत बाहेर स्वरूपानं कोणते. गगन ग्रासोनी अपार तैसा मी आहे सर्वेश्वर. गगनाच्या आत गगनाच्या बाहेर आकाशाचा अंत नाही लागला, कोणी मायक्रोमीटर सुद्धा मोजलं नाही, असा तो सर्वेश्वर आहे. पुढं सांगितले अनंत ब्रह्मांडे तरंग कीर्ती मजवरी. कसं स्वरूप आहे, स्वरूपानं कोणते काय काय कोंडातले पुढे परब्रह्म सावळे. असं ते स्वरूप खचाखच. अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठावसे परिप्राण्याचे दैव कैसे न देखती माते. फक्त मंदिरापुरतच बघतात हो, पण असं बाबांनी आम्हाला दृष्टी दिली त्यामुळं आपल्याला आपण हे बोलू शकतोय, अनुभवू शकतोय. याच्या पुढेही जाऊन काय सांगतात, ब्रह्माविन अनु न दिसे कोठे तितके तू ब्रह्म पाही. ब्रह्माशिवाय तुला अनुभवाचं सुद्धा दुसरं काही दिसता कामा नाही, तेवढं तू ब्रह्मच बघायचं. का तेवढंच ब्रह्म बघायचं. होय नाही ऐसा संशयची नाही, निश्चयशी पाहे ब्रह्मरूप. होय नाही 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 निश्चयात्मक ब्रह्मच आहे, एकच आहे. नाही ते पण आहे, आहे ते पण आहे, अवघे ब्रह्म पाहे. याला म्हणायचं स्वरूप कोंडलं. हे स्वरूप बाबांनी आम्हाला सांगितले. हे स्वरूप आपलं एक आहे. आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर फॉर्म्युला जसं साखरेचा आणि फ्रुक्टोजचा, सुक्रोजचा आणि फ्रुक्टोजचा जसा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा एकच आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. हे काय आहे तर C6H12O6 हे स्ट्रक्चर काढून दाखवताना काय करतात, तिथे बॉन्ड येतात नाही, बॉन्ड बंद, एकेरी बंद, दुहेरी बंद, कोव्हॅलेंट बंद बंद, म्हणजे तिचे स्ट्रक्चर वेगवेगळे काढतोय, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे. मोठे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे. आता मोठे पण म्हणणार नाही, आपल्या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे, पण स्ट्रक्चर एकसारखं आहे का? कोण दिसतंय ते एकसारखं? वेगळं आहे, वेगळं आहे. म्हणून ते स्वरूपानं हे अशा पद्धतीने कोण जाईल. मग आता आपण पाठी बघूया. सकळ देवांचा जनिता तो एक कळला, एक कळला, त्याची त्रिगुण सत्ता कळाली. त्रिगुण सत्ता का कळाली तर सद्गुरूंना शरण गेलो, शरण गेल्यामुळं माया हरपली, माया हरपल्यामुळं भेद गेला, भेद गेल्यामुळं सर्वत्र स्वरूप दिसायला लागलं, स्वरूपाचा अनुभव यावा लागला. आहे ना काय, एका जनार्दनी शिवे, 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 एका जनार्दनी एका जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे, एका जनार्दनी शिवे,
एका जनार्दनी शिवे जीवपणा मुकलो जीवे. कुणामुळे शक्य झालं? एका जनार्दनी. कुणामुळं? एका जनार्दनामुळं. जनार्दनी शिवे. तसं शरण कुणाला शरण गेलो? जनार्दनला शरण गेलो. म्हणून काय झालं? शिवभाव निर्माण झाला आणि जीवपणाला आपण मुकलो. त्याच वेळेला जीवभावाचं शिवभावात रूपांतर झालं. सदा शिव अवस्थेत. तो कसा आहे? सदा शिव अवस्थेत आहे. इथं काय सांगतात? जीवपणाला मुकलो मग सदा शिव अवस्था. तो आणि आम्ही एक काय दोन? ज्ञानेश्वर Hare